शब्द कानावर पडला तरी आपलं शरीर आजही पेटून उठतंय की नाही? अरे मग विचार करा, 350 वर्षापूर्वी खुद्द छत्रपती शिवरायांच्या कुशीत जन्माला आलेले संभाजी कसे असतील? कसे असतील संभाजी सांगा? अरे ज्यांचा आपला काही संबंध नाही, आज त्यांचं नाव घेतल्याबरोबर आपलं रक्त जर उचलत असेल तर त्यांच्या कुशीत जन्माला आलेले संभाजी महाराज कसे असतील? आज त्यांचा छावा चित्रपट त्वरित चालू आहे. कसे घडले असतील महाराज, कसे लढले कसे असतील संभाजी महाराज? कसं शौर्य असेल, कसं धैर्य असेल, साहस कसं असेल, सामर्थ्य कसं असेल, कसे असतील छत्रपती संभाजी महाराज? कसा असेल अभिमान, कसा असेल स्वाभिमान, कसं असेल पराक्रम, कसं असेल नेतृत्व आणि कसं असेल कर्तृत्व महाराज संभाजी महाराजांचं. का सांगतोय? तिकडे संभाजी महाराज चित्रपट सुरू आहे. चित्रपट सुरू असू दे महाराज, पण सत्य कहाणी हकीकत महाराज तिकडे काय सांगतील लावतील हे माहित नाही. पण इतिहासाच्या माध्यमातून जर महाराज काय जाणवत असेल तर महाराज हे सांगतो तुम्हाला. एखाद्या डीजे समोर नाचणाऱ्या पोराला आपण सहज विचारलं, कारण अरे संभाजी संभाजी म्हणजे तुला कोणच माहितीत का? तर तो सरळ उत्तर देतो, महाराज छत्रपती संभाजी महाराज मी असं ऐकलंय की छत्रपती संभाजी महाराज रंगेल होते आणि छत्रपती संभाजी महाराज हे रंगेल होते. रगेल आणि रंगेल या दोन शब्दामध्ये महाराज भेद झाला आणि छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण इतिहासच महाराज बदलून गेलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज असं म्हणतात रंगेल होते महाराज, रंगेल होते महाराज. जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र स्वच्छ आहे अगदी तेवढंच छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र स्वच्छ आहे महाराज. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधी रायगडावरती एखादी नर्तकी नाचवली नव्हती, अगदी त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही त्या रायगडावर एकदाही एखादी स्त्री नाचवली गेली नव्हती. हा इतिहास आहे राजाचा महाराज. म्हणून तर महाराज छत्रपती संभाजी महाराज रंगेल नव्हते तर रगेल होते. रगेल रगेल म्हणजे काय सांगू का? रगेल म्हणजे आडमुठा, रगेल म्हणजे तापड स्वभावाचा, रगड म्हणजे समकी महाराज. अरे संभाजी महाराज रगेल होते म्हणूनच 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तर तब्बल 40 दिवस त्या क्रूर अशा औरंगजेबाने महाराज छत्रपती संभाजी महाराजांना छळलेले. छत्रपती संभाजी महाराजांचे महाराज हाल हाल केलेले. 28 फेब्रुवारी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं. आज 9 तारीख आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांना 10 दिवस झाले या औरंगजेबाने त्या काळात कैद केलेले आणि 10 दिवस पाठीमागचे आणि इथून पुढे 30 दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा महाराज आतोनात छळ करण्यात आलेला आहे. संभाजी महाराजांचे महाराज आतोनात हाल करण्यात आलेले महाराज. तो औरंगजेब फक्त महाराज 2च प्रश्न त्या संभाजी महाराजांना विचारत होता. पहिला प्रश्न आहे तू आमच्या सोबत आहे, तुला स्वराज्यच नाही स्वराज्याही पेक्षा मोठं राज्य देऊ, फक्त तू काय कर आमच्या बाजूने मुघल साहेबनी आहे. काही संभाजी महाराज त्याला म्हणत होते अरे मी तुझ्याकडे येण्यापेक्षा असं कर ना तूच माझ्याकडे ये, तुझं आयुष्य बदलून टाकतो मी. हे संभाजी महाराज शब्द. म्हणून 2 विचाराचे, एक तर आमच्या साईडला आहे तो औरंगजेबाचा आणि दुसरा या स्वराज्याचा खजिना कुठे ठेवला तेवढं सांग, तुला जीवदान देऊ सोडून देऊ. पण महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी या एकनिष्ठेची गाठ महाराज बांधली होती. या स्वराज्याची एकनिष्ठेची गाठ बांधली असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज मृत्यूला सामोरे गेले पण महाराज आपला इमान नाही घातला महाराज. म्हणून महाराज या क्रूर अशा औरंगजेबाने महाराज छत्रपती संभाजी महाराजांना शिक्षा दिली. या छत्रपती संभाजी महाराजांना एवढा छळा की त्यांचा आवाज माझ्या कानावरती आला पाहिजे. मग कधीतरी कुठला तरी एखादा सैनिक यायचा छत्रपती संभाजी महाराजांची बोटे काढून न्यायचा, कधीतरी कुठला तरी सैनिक यायचा छत्रपती संभाजी महाराजांची केस उठून न्यायचा, आणि कधीतरी कुठला तरी सैनिक यायचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये लाल बुंद तप्त लोखंडी सळ्या खुपसाचा.
कधीतरी कुठला तरी एखादा सैनिक यायचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावरती रेषा करायचा. कधीतरी कुठला तरी एखादा सैनिक यायचा आणि छत्रपती संभाजी महाराजांची जीप काढून द्यायचा. महाराज एक नाही महाराज, 40 दिवस छत्रपती संभाजी महाराज मृत्यूच्या दाढेमध्ये उभा होते. महाराज काय सांगू. मग कधी छत्रपती संभाजी महाराजांच्या मनामध्ये इमान फितुरीचा विचार आला नाही. कधी छत्रपती संभाजी महाराजांच्या मनामध्ये या स्वराज्याविषयी गद्दारीचा विषय आला नाही. महाराज का? कारण आपण शिवपुत्र आहोत म्हणून. अरे अनेक राजे असतील या जगामध्ये ज्यांनी स्वतःला राजा होण्याकरता महाराज आपल्या बापाचा गर्दन काढला असेल, आपल्या बापाची हत्या केली असेल, पण जगाच्या पाठीवर एकमेव छत्रपती संभाजीराजे असेल की त्यांनी आपल्या वडिलांचा विचारांचा वारसा पुढे नेऊन या हिंदवी स्वराज्य स्थापन केलं महाराज आणि ते वाढवले. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे महाराज प्रत्येक वेळी जे हाल केले त्यावेळेस त्यांच्या मनात काय विचार असेल 2 मिनिटात सांगतो, पुढे जातो. लक्ष द्या. जय छत्रपती संभाजी